नमस्कार. तर मोहरी गावातील विठ्ठल रुक्माचे मंदिर आणि हनुमानाचे मंदिर यासमोर सकाळी किंवा संध्याकाळी गावातली बरेच मंडळी इथं बसली जातील. तर इथं सरपंच आणि उपसरपंचांनी कुणीच दक्षता घेतली नाही. आखर शेवट तरुण पोरांच्या डोक्यात आलं की बाबा आपली वडीलधारी लोक किंवा वृद्ध लोक इथे येऊन बसतात, म्हातारी लोक येऊन बसतात. तर त्यांना इथं बसल्यानंतर मच्छरचा म्हणा किंवा वासाचा म्हणा त्रास होत होता. तर त्या अनुशासनाने चार पाच जणांनी मिळून विठ्ठल रुक्माच्या मंदिरापुढले सगळी घाण आणि गटारीचं पाणी ही साफ करण्याचा निर्णय घेतला. तर माझं एकच म्हणणं आहे की या चौघांचा जेव्हा आदर्श आहे त्या डोक्यात सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या डोक्यात बी यावा आणि मोहरी गावाची काय लोकांना त्रास होत असेल ही किरकोळ कामं असेल ह्या किरकोळ कामापासून कामं करून घ्यावा. गोड बोलून कोणा सरपंच लोकांनी करून घ्यावा पोरांकडून. तर ही 4 पूर्व संध्या सोनवणे, करण कांबळे, मनोज कांबळे, संग्राम मेघनबर त्या चौघांनी मिळून विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि हनुमान मंदिर ह्यापासलं स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद.